नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर या चॅप्टरवरील उदाहरणे पाहणार आहोत। पहिले उदाहरण, आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल? तर सुरुवातीला आपल्याला सांगितलं आहे गुरुवार, त्यानंतर 76 दिवस आपण लिहिले आणि 76 दिवसाला आठवड्याचे वार असतात 7। त्याने जर आपण भाग लावला तर खालती 7 एक्के 7 आणि वरती 7 दाय 70 आणि राहिले 6, म्हणजे 70 अधिक 6 दिवस। हे 70 म्हणजे 10 आठवडे, 7 दाय 70 आणि पुढचे 6 दिवस राहिलेले आहेत ते आपण गुरुवारमध्ये अधिक 6 करणार आहोत। तर गुरुवार अधिक 6 केले म्हणजेच गुरुवारच्या अलीकडचा वार, तर इथे आपल्याला वार मिळणार आहे बुधवार आणि बुधवारचा पर्याय हा सी आहे। इथे परत एकदा जर आपण बघितले तर गुरुवार अधिक 6 वार म्हणजे गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि परत 6वा वार येणार आहे तो बुधवार। तर या प्रकारे आपल्याला बुधवार हे उत्तर मिळून जाईल। म्हणजे आज जर गुरुवार असेल तर 76 दिवसांनी असणार आहे बुधवार। ते आपण कसे काढले तर 76ची आपण फोड केली 70 अधिक 6, तर 70 म्हणजेच 7 दाय 70 म्हणजे इथे 10 आठवड्यानंतर 6 दिवस उरतात, ते आपण गुरुवारमध्ये ॲड केले तर आपल्याला उत्तर मिळेल बुधवार। पुढचे उदाहरण, आज गुरुवार आहे तर 730 दिवसांनी कोणता वार असेल? तर सुरुवातीला आपल्याला गुरुवार दिलेला आहे, तो गुरुवार आपण इथे लिहून घेतला। त्यानंतर 730 दिवसांनी कोणता वार असेल विचारला आहे, त्यामुळे 730 भागिले आठवड्याचे वार असतात 7, त्याने आपण इथे भाग लावणार आहोत। त्यानंतर 7 एक्के 7 वरती 7 एक्के 7, त्यानंतर 3 हे 7 पेक्षा लहान आहे त्यामुळे शून्याचा भाग लावला 7 शून्य 0, त्यानंतर 30ला 7ने भाग लावला तर 7 चोक 28 म्हणजे 104 मिळाले आणि बाकी उरले 2 वार म्हणजे 104 आठवडे अधिक 2 वार। तर गुरुवारमध्ये अधिक 2 वार जर आपण केले तर येणार आहे शुक्रवार आणि शनिवार, त्यामुळे उत्तर आपल्याला इथे मिळाले शनिवार आणि शनिवारचा पर्याय हा बी आहे। तर या गणितामध्ये आपण बाकी काय नाही केले, जे दिवस दिलेले आहेत त्याचे आठवडे आणि दिवस यामध्ये रूपांतर केले आणि जे उरलेले दिवस होते ते आपल्याला नंतरचे विचारले होते दिवस, त्यामुळे ॲड केले, त्यामुळे ते आपल्याला शनिवार मिळाला। जर अगोदरचा वार विचारला असता तर गुरुवारमधून आपण मायनस केले असते वार आणि त्यानंतर आपल्याला उत्तर मिळाले असते। पुढचे उदाहरण, आज शुक्रवार आहे तर 26 दिवसांपूर्वी कोणता वार असेल? तर सुरुवातीला आपल्याला गणितामध्ये दिलेला आहे शुक्रवार, त्यामुळे ते आपण शुक्रवार लिहून ठेवले। त्यानंतर 26 दिवसापूर्वीचा वार सांगितला आहे, त्यामुळे 26 दिवसाचे आपण सुरुवातीला आठवडे आणि दिवसमध्ये रूपांतर करणार आहोत। तर त्यासाठी आठवड्याचे वार 7 याने 26ला भागले तर 7 एक्के 7 वरती 7 त्रिक 21, त्यामुळे ते आपल्याला 3 आठवडे मिळतील आणि 21 नंतर पुढे बघितले तर 5 दिवसांनी 26 दिवस होतात, परंतु इथे 26 दिवसांपूर्वीचा वार आपल्याला विचारला आहे, त्यामुळे इथे शुक्रवारमधून वजा 5 वार आपल्याला करावे लागणार आहेत। तर शुक्रवारमधून 5 वार वजा केले म्हणजे शुक्रवारमध्ये 2 वार मिळवले तर शनिवार आणि रविवार, तर उत्तर आपल्याला मिळून जाईल रविवार आणि त्याचा पर्याय हा ए आहे। इथे आपण शुक्रवारमधून 5 वार वजा केले तरी सुद्धा रविवारच येणार आहे। ते कसे तर शुक्रवारमधून पहिला वार वजा केला तर गुरुवार, त्यानंतर बुधवार, त्यानंतर मंगळवार, सोमवार आणि रविवार। तर या प्रकारे सुद्धा आपण करू शकतो, किंवा शुक्रवार अधिक 2 वार केले म्हणजे शनिवार आणि रविवार, तरी सुद्धा आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे। पुढचे उदाहरण, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे, त्याचा जन्म सोमवारी झाला असेल तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता? तर सुरुवातीला आपल्याला रवीचा जन्मवार दिलेला आहे सोमवार, त्यानंतर गणितामध्ये एकूण दिवस दिलेले आहेत 732, त्याचे आपण दिवस आणि आठवड्यामध्ये रूपांतर करायचे आहे। तर 732 दिवसाला जर आपण 7ने भागले तर 7 एक्के 7 7 दाय 70 राहिले 3 झाले 32, परत 7 चोक 28 आणि राहिले 4 म्हणजे 104 आठवडे आणि 4 दिवस। या प्रकारे आपल्याला 732 दिवसांची फोड मिळालेली आहे। त्यानंतर त्याच्या बहिणीचा जन्मवार काढायचा असेल तर सोमवारमध्ये अधिक 4 वार जर आपण केले तर सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार,
तर या प्रकारे आपल्याला शुक्रवार हे उत्तर मिळेल आणि शुक्रवारचा पर्याय हा बी आहे. इथे आपण सोमवारमध्ये +4 केले कारण त्याची बहीण ही त्याच्यापेक्षा छोटी होती. म्हणजेच रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा होता, म्हणजेच त्याची बहीण त्याच्यापेक्षा 732 दिवसांनी लहान आहे. तर रवीचा जन्म सोमवारी असेल तर त्याच्या 4 दिवसानंतर त्याच्या बहिणीचा जन्मवार असणार आहे. इथे जर त्याची बहीण मोठी असती तर इथे सोमवारमधून 4 आपण मायनस केले असते, म्हणजे सोमवार वजा 4 वार. पुढचे उदाहरण, सूरज बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? तर त्याच्या बहिणीचा जन्म झालेला आहे शनिवारी. त्यानंतर गणितामध्ये आपल्याला दिवस दिलेले आहेत 730. त्याचे आपण दिवस आणि आठवड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी भागिले 7 आठवड्याचे वार करावे लागणार आहे. त्यानंतर 7 एके 7, वरती 7 10 70, राहिले 3 झाले 30, परत 7 चोक 28. त्यामुळे इथे आपल्याला आठवडे मिळाले 104 आणि 28 नंतर पुढे 2 मिळवले तर 30 होईल, म्हणजे 104 आठवडे आणि 2 दिवस. त्यानंतर बहिणीचा जन्मवार शनिवार होता, त्यामुळे शनिवारमधून -2 करायचे आहे कारण सूरज हा मोठा आहे. त्यामुळे शनिवार -2 वार जर आपण केले तर इथे शुक्रवार आणि त्यानंतर गुरुवार. तर इथे उत्तर आपल्याला मिळून जाईल गुरुवार आणि त्याचा पर्याय हा डी आहे. इथे बहिणीचा जन्मवार आपल्याला मिळाला शनिवार आणि त्यानंतर भावाचा जन्मवार आपल्याला मिळाला गुरुवार. तर भाव हा मोठा होता, त्यामुळे अलीकडचा वार येणार आहे, म्हणजे शनिवार -2 वार. तर भावाचा म्हणजे सूरजचा जन्मवार आपल्याला मिळाला इथे गुरुवार. त्यानंतर शुक्रवार नंतर शनिवार वार असणार आहे, तो त्याच्या बहिणीचा, लहान बहिणीचा जन्मवार असणार आहे. पुढचे उदाहरण, अमितचा जन्म मंगळवार दिनांक 12 मार्च 1985 रोजी झाला, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर सुरुवातीला आपल्याला साल दिलेले आहे 1985. त्यानंतर 5वा वाढदिवस विचारला आहे, म्हणजे पहिला वाढदिवस येईल 1986ला, त्यानंतर दुसरा 87, परत 88, 89 आणि 5वा वाढदिवस येईल 1990ला. त्यानंतर इथे जर आपण बघितले, साधारण वर्षांमध्ये पुढच्या वर्षीच्या तारखेचा जो वार असतो तो एका दिवसाने पुढे सरकतो आणि ते 5 वर्ष आहेत, त्यामुळे 5 वार पुढे सरकणार आहेत. परंतु इथे जर आपण बघितले तर 1988 हे लीप वर्ष आहे, कारण 1988ला 4ने निशेष भाग जातो आणि लीप वर्षांमध्ये फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असल्यामुळे पुढच्या तारखेचा वार हा 2 दिवसांनी पुढे जातो. त्यामुळे 5 अधिक 1 वार जर केले तर इथे आपल्याला 6 वार मिळून जाणार आहेत. त्यामुळे 12 मार्च 1985ला जर मंगळवार असेल तर मंगळवार अधिक 6 वार, म्हणजेच मंगळवार वजा 1 वार केले तर इथे आपल्याला उत्तर मिळेल सोमवार आणि त्याचा पर्याय हा ए आहे. साधारण वर्षांमध्ये 1 वार पुढे कसा सरकतो, तर 365 दिवस असतात, त्याला भागिले आठवड्याचे वार जर 7 केले आणि त्याला जर भाग लावला तर 7 एके 7, 7 5 35, राहिला 1, 7 2 14, म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस. तर या प्रकारे साधारण वर्षामध्ये 1 दिवस पुढे सरकतो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे सरकतो, कारण लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. त्यामुळे 366ला जर आठवड्याचे वार 7ने जर आपण भाग लावला तर 7 एके 7, 7 5 35, परत राहिला 1 झाले 16, परत 7 2 14 आणि परत पुढे 2 राहिले, म्हणजे 52 आठवडे आणि 2 दिवस. तर या प्रकारे साधारण वर्षामध्ये 1 वार पुढे सरकतो आणि लीप वर्षामध्ये 2 वार पुढे सरकतात. कॅलेंडर या चॅप्टरवरील तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही अजून व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.